घेता ओठा ओठी नाम घेता ओठा ओठी होय सा राती तुटी होय सा राती तुटी आई
संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पुढे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही ते तू करसी अनिक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पुढे मिठी हकारुनी सांगे तुका हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पुढे मिठी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लार विल्लार यचपत्र नेत्र येन तया भारत तैजपूर्ण प्रजालितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजो वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे पंढरीच्या देवराया ज्या प्रकारे महाराज ज्या तुकोबरायांनी ज्या तुकोबरायाने महाराज आपल्यावर जे उपकार केले आणि ते जन्मोजन्मीचे उपकार महाराज आणि त्यांचा असा बहुमोलाचा बर काय कारण की एक एक अभंग महाराज बहुमोलाचा आहे आणि त्यापैकी महाराज अत्यंत सुंदर असा अभंग महाराज निवडलेला गेलेला आहे. तसं जर धरलं तर आपल्या अनादी काळापासून असलेलं आपलं महादेवाचं मंदिर बरं काय आपल्याला आता म्हणता येत नाही कारण की अगोदर कोणी होते महाराज तर ते फक्त एकच होते जगतामध्ये कोणी नव्हतं. आपल्याला वाटतंय महाराज की जुन्यातलं आहे पण कुठपर्यंत आहे पण ते अनादी आहे महाराज जिथं तिथं जहा जहा कंकर वहा वहा शंकर असातलं महाराज. आणि मला वाटतं प्रथम वर्ष असलेलं बरोबर आहे प्रथम वर्ष असलेला आणि त्यात योग बघा ना महाराज जे की अनादी काळापर्यंत लक्षात राहणार आता बरं काय पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये एवढा सोहळा महाराज इतक्या जप माता एक तर म्हणा गावाच्या बाहेर आणि तितक्यात वारकरी जास्त कारण की पहिले वारकरी महाराज कोण होते महादेव होते आणि आपणही त्यांचे कोणते भक्त आहेत महाराज तर महादेव आहेत विठाला विठाला. आणि अत्यंत थोडक्यामध्ये करायचं म्हणलं तर थोडक्यातली सेवा आहे महाराज कारण की ह्याची सेवा म्हणलं तर माझी नाहीच आहे. तुम्हाला वाटत असेल माझी असली तरी आज महाराजाची सेवा आहे. हो आज गुरुवर्य माऊलीची सेवा आहे महाराज. आणि काहीतरी कारणास्तव बघा भगवंत काय करीत असते आपण काय करीत नाही ते खेळ करीत असते. म्हणले तिसऱ्या चौथ्या दिवशीचं दैटन कर तुला कसं देऊ म्हणले कीर्तन अरे त्या पदाला जायला पाहिजे ना. हो त्या संताचं वर्णन करायचं असलं तर संत व्हायला पाहिजे तेव्हा ते संत त्या माझ्या पदवीला गेले बरं काय. आणि मला नामाचे चिंतन करायचं म्हणून आज काय केलं त्या भगवंतानं मला नाम साधण्यासाठी पाठवलेलं आहे विठाला विठाला.
टाळकरी मंडळी आणि श्रोतेगण सगळ्यांचा मिळून असा असलेला महाराज भगवंताचा सप्ताह. बरं, सप्ताह धरला तर आपल्याला फक्त किती 40 मिनिटं वेळ आहे, पण आपल्याला साधना थोडी करायची पण लक्षात राहिली पाहिजे. बरं बाबा, माझं कसं कीर्तन आहे माहिती का, आणि मला जर अर्धा घंटा 1 घंटा अगोदर माहित असलं असतं ना तर मी बाबालाच उभं केलं असतं, कारण की त्यांच्याशिवाय मला सांगा ना देहूचा महिमा आम्हाला तरी काय माहिती हो. जर ते असले असते तर मी फेटा बांधायला लावला असतं, मिळलं तर चला दैठण करायचं ते कीर्तन आहे. विठाला पंचक्रोशीतून आलेले महाराज साधक टाळकरी आमचे पांडुरंग महाराज, आणि तसंच बघावं योग किती यायला पाहिजे. त्रिवेणी संगम म्हणतात ना बाबा, महत्वाचं आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी कथा त्रिवेणी संगम. याचं महत्व मी जाताना सांगणारच आहे का बाबा, कारण की प्रमाण तसं सोडता येत नसते. पण त्याच्या अगोदर मला सांगायचं तात्पर्य असं एवढं होतं की महाराज जे पांडुरंग महाराज आपल्या इथले ज्यांनी की सप्त्याचं नियोजन केलं महाराज, आणि दुसऱ्याच्या नंतर मानले तर कोण पांडुरंग महाराज जे की आता वाजवायला बसले, बरोबर का? पांडुरंग महाराजच गणेश महाराज दोघ जण आहेत ना, बरोबर आहे ना? इथं असलेले दोघ जण पकवाजकार, आणि तिसरा म्हणजे उभा टाकलेला पांडुरंग. बघा तसा त्रिवेणी संगम सांगितलं तसं म्हणले बाबा, त्याच्या अगोदर भगवंतानं एक महिमा सांगितली, ते म्हणजे नाम साधना. ज्या प्रकारे काल बाबानं सांगितलं बाबा दिनाचा नाथ आहे, बरोबर आहे का? काल त्या भगवंताचं वर्णन बाबानं केलं, मला ते नशिबात नव्हतं बरं का. ज्या भगवंताचं वर्णन केलं तुम्हाला सांगितलं की भगवंत कसा आहे, त्या प्रकारे म्हणले तू कोबा राहिला. आज म्हणले काय नामाची साधना आहे, नाम कळता आलं पाहिजे म्हणजे मला, कारण की आपल्याला जर घेतलं तर नाम घ्यायचं. मी थोडक्यात सेवा करणार पण नामाचं महत्व सांगणार आहे. विठाला विठाला तसं म्हणलं महाराज, अभंग साधाय ऐकायला बाबा, साधाय काय म्हणे, नाम घेता आपण सहज बोलून जातो,
पण नाम घेणं म्हणजे काय साधारण गोष्ट नाही. आपण सहज नाव घेतो नाही. नाव आपल्याला वाटतं घ्यावं, पण ते काय असते माहिती का, कोणीतरी द्यावं लागतंय. आणि घेणं म्हणजे उच्चारण नाही बरं काय. ना तर इथं म्हणले असते नाव उच्चारिता कंठी, म्हणले होते बाबा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेटी, हे उच्चारण झालं. पण घेणं, आजचा विषय घेणं आहे. काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देता येणार नाही. त्याच्यामुळे तुकोबा राय म्हणले नाम घ्या. मग नाम घेणं म्हणजे काय, उच्चारण नाही. म्हणजे कशा प्रकारे नाव घ्यावं म्हणजे दैठणकर तुम्ही सांगा बरं. आम्ही ऐकलेले म्हणले, पण आम्हाला तुमच्या तोंडातून कळलं पाहिजे ना की नेमकं नाव घ्यायचं कसं. बरं नाव घ्यायचं ते घ्यायचं, कितीदा घ्यायचं काय नाव माप आहे का? शास्त्र सांगतं, वेदांत शास्त्र सांगते नाम कितीदा घेतल्यावर मुक्ती होईल, किंबहुना मुक्ती कशी होईल आम्हालाच माहित नाही. आता सांगायचं भरपूर आहे, पण 40 मिनिटात होणार नाही बरं काय. जितकं सांगता येईल तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सांगितलेलं बस, सेवा फक्त 10:30 पर्यंत चालणार आहे. मला तसं कल्पना आली असती तर मी अगोदर काय केलं असतं, विना घेतला असता मला. कारण इथं काय माहितीये का, आनंद आहे बरं काय, दुसरीकडे आनंद नाही. देवाला काय आवडत आहे, आणखीन एक महत्वाचं आवडते बरं काय. मला तर सांगा, सगळ्याला आपापलं नाव आवडते का नाही? इथं आल्याच्या नंतर आहे ना काय करावं, दैठणकरांना सगळ्याचं नाव घ्यावं. आवडतंय का नाही कोणाला नाही. कारण की पहिलं काम होतं बरं काय, पहिले एक काम होतं, मी सडळ सडळ सांगणार आहे बरं काय, असं काही नाही. म्हणजे कीर्तन कसं चाललं पाहिजे माहिती का, मोकळं. कारण की हा विचार आहे आणि विचार एकूणमेकाला द्यायला पाहिजे. तशातला विचार जर म्हणला तर पहिलं कसं होते माहितीये का, दान देऊन छिपात येते. काय दान देऊन, हिंदी मध्ये काय म्हणते त्याला, छिपात येते. आता दान देऊन छपाते आहे. बॅनरला माझं तरी नाव आलं पाहिजे. किती, 2000ची पावती पाडा, पण छपाएंगे छिपाएंगे नाही. कसं आपली गत झाली, नाव आहे पण आपण काय केलं पाहिजे बाबा. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर इतकं सोपं सांगितलंय तुकोबाराने, अवघड जाण्याची गरज नाही. आपण उगा अवघड शिरतो म्हणजे कुठून, अगोदर म्हणजे वेद घ्यावं लागते, शास्त्र घ्यावं लागतं, असं काहीच नाही बरं का. कारण की तुकोबाराने सांगितलं बाबा काहीच करण्याची गरज नाही, मी सगळं करून बसलो. सगळं काय करून बसलो, म्हणून म्हणे बाबा फक्त जर काय उरलं असन शिल्लक तर केवळ नाम. मग नाम कसं उरलं दैठणकर सांगा ना, म्हणले लांबू नका. बरोबर आहे. म्हणजे बाबा नाव किती घ्यायचं याचं प्रमाण दिलेलं आहे, नाव केवढं घ्यायचं याचं प्रमाण दिलेलं आहे, आणि नाव कुठं घ्यायचं याचं प्रमाण दिलेलं आहे. नावाला कुठंच बंधन नाही. आंघोळ करून घेतलं का आणि पारशाने घेतलं का, बंधन आहे का?
कुठेही घ्या. मग म्हणले केवढ्यानं घेतलं पाहिजे, केवढ्याने घ्या आणि कितीदा घेतलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट. असाल ते करा ते 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 असाल ते करा. नावाचे चिंतन प्रगट पसारा. नावाचे चिंतन प्रगट असे योग्य प्रमाणाला काय करायची गरज आहे. 12 का वाजण्यात आपल्याला काही गडबड बी नाही है का. तसं योग्य प्रमाणाला महाराज आणि जिथल्या तिथं आल्याच्या नंतर माणसाला काय होतंय त्याचा आनंद प्राप्त होते. तुम्हालाही होणार आहे बरं काय, कारण की ही आनंदाचीच गोष्ट आहे माहिती का. तसं म्हणल्याच्या नंतर बाबा म्हणले असाल तिथं करा. मग कोण सोडवलं, सोडविना बाकीचे सोडणार नाहीत, पण तू का म्हणे एकच म्हणले सोडणार आहे. कोण आहे ते चक्रपाणी, दुसरं कोणी नाही बरं. एवढा म्हणजे दुसरा कोणी सोडणार नाही. मग म्हणजे सोडविणार ते कुठला विषय पुढचा राहिला बरं का. मी अगोदर नावावर घेतो. आमचा काय त्याचा संबंध नाही. पण बरेच जण काय करतात माहिती का महाराज, बाकीच्याला कोणाला भेट नाही पण यम म्हणलं की भेटत. पण खरं जर धरलं ना यम भ्यायसारखाच नाही. कोण म्हणतं यमनाचं भेव वाटतं बाबा, यम भ्यायसारखा नाही ना. यम कोण आहे माहितीये का,
अरे जे सगळं तुमचं जाणतंय सगळे याचं त्याला यम माहित असतात का नाही? भ्यावं कोणासोबत माहिती का? तर यमदूताला भ्यावं लागतंय, यमाला नाही. कारण की यम म्हणजे दुसरा कोण नाही, म्हणजे ते म्हणले मीच आहे. तसं विषय लांब होत नाही, विषय काय करतो आपल्या पुस्तकांत बरं का बाबा. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे त्या ठणकर काय करावं की मला देव तर भेटला पाहिजे आणि ते लवकर भेटला पाहिजे. काय सांगता पुढचा सप्ताह मी बघन का नाही ते तुम्ही नाही बघा, मी. कारण की म्हातारपण झालं की असंच विसरायले बघा माझे एक एक. तुम्ही म्हणता म्हातारपण आता काय 40 ओलांडल्यावर काय राहिलं? उत्तराई झालं ना, 12:30 झाले म्हणजे आता काय उत्तराई दिवस झालाय, तसा उत्तराई दिवस झालाय. तसं म्हणजे बाबा मला काही सांगू नका, म्हणजे हे नाम आहे, ते नाम किती वेळेस घ्यावं लागतंय तेव्हा आम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. त्याच्या अगोदर मोक्षाचं वर्णन असं सांगतात, वेदांत शास्त्र म्हणतात बाबा मोक्ष कशाला म्हणतात. काही काही जण मोठापणे म्हणतात बाबा आम्हाला फक्त एकच काम म्हणजे मोक्ष पाहिजे. काय पाहिजे? मोक्ष. एखाद्याला विचारायचे मोक्षाची व्याख्या काय, मोक्ष कशाला म्हणतात? नाही म्हणजे आम्हाला मुक्त व्हायचंय. नेमकं मुक्त कशापासून व्हायचंय आम्हाला ते कळलं नाही मला. नेमकं आपल्या संसारातून मुक्त व्हायचंय का प्रपंचातून मुक्त व्हायचंय? व्हायचं कुठून मुक्त? कारण की आम्ही काय म्हणतो माहितीये का, संसार लयच लागला माग. काही जण काय झालं माहिती मला, संसार हे शब्द कळला नाही कोणाला. कारण की माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. खरं सांगा किती लग्न झाले हो आमच्या माऊलीचे? मग आमच्या माग म्हणजे नाही बाबा आमचं काही येणं झालं, आमच्या माग संसार लागलेला. अरे मग संसार तर कोणाच्या माग? खरं तर सांगितलं तर संसाराची व्याख्या जन्मन मरणाला संसार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये जे आपण खटाटूप करतो ना त्याला प्रपंच म्हणतात. विठाला विठाला म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे म्हणले तर एक साधना केली पाहिजे. म्हणले काय करा, एक राजा होता आणि राजानं सातत्यानं नाम साधना करायची, आणि सगळ्या जे अतिथी यायचे, कोणी ब्राह्मण असो गोरगरीब असो, महाराज अत्यंत सुबक प्रमाणे काय करायचे, त्यांचं सगळं काही सारायचं महाराज. हे संतांची सेवा करायची. पण बघा प्रारब्ध कसं असते, प्रारब्धानं काय केलं, मुलगा तसा काढा, एकुलता एक मुलगा, पण सगळे वाईट सवयी लागल्या त्याला बाबा. सगळ्या तंबाखू खाणं, ते सगळे नाना प्रकारचे सांगूच नका म्हणले. कोणत्याही सवयी त्याला होत्या. बराच इलाज केला महाराज. आज बरेच जण काय करतात, ते सोडण्यासाठी बरेचसे औषध घेतात पण सुटच नाही म्हणले. तसं यानेही प्रयत्न केला, म्हणले एक काम केली दौंडी गेली. ऐका, जर कोणी माझ्या मुलाला सत्व गुणावर आणीन, चांगल्या सवयीवर आणीन, तर म्हणे त्याला अर्ध राज्य देण्यात येईल. दौंडी पिटली महाराज. प्रयत्न लाखो केले महाराज, सुटलं नाही. काय करावं म्हणले. एक वारकरी आला महाराज फिरत फिरत. वारकरी म्हणला सोपं आहे, म्हणला सुटत आहे मला याचं सगळं. काय केलं पाहिजे म्हणजे संत सेवा. संतच काम करू शकतात म्हणजे दुसरं कोणी करू शकत नाही. बघा आता संत अवघड आहेत महाराज. एक तर संत ओळखीता येतात का? बरं ओळखीता आले तर आले, होता येते का? कलियुगात किती संत व्हायचे बाबा. आमच्या ठाकरबाचं मोठं तीर्थ आहे महाराज. ज्या ठाकरबा महाराजांना महाराज 5 संत तयार केले. मला काही जण म्हणतात महाराज कुठं शिकले? आळंदीला गेलते का? कुठं पंढरपूरला गेलते का? मला काहीच करत नाही. तुझं गावच नाही का तीर्थ, बापा रिकामा कशाला फिरत. अरे ज्या म्हणलं संतांना 5 संत तयार केले, मग आमच्यासारखे महाराज करता येतोय. विठाला विठाला विठाला. प्रतिकूल परिस्थिती झाली महाराज. काय करावं कळणं गेलं. ग्रह बदलले महाराज, पुन्हा अनुकूल झाले. संत चालत आले आणि संत व्हायचं तर अवघड आहे बरं काय. साधो बनना कठिन है, चढ़ना पेड़ खजूर, और चढ़े तो जाके प्रेम रस, और गिरे तो चकनाचूर. आजकाल साधूपणा जपणं लय अवघड आहे महाराज. साधू होण्यापेक्षा किती अवघड आहे बाबा. कोणी बघतंय का हॉटेलमध्ये खायले का, कोणी करायले का, विषय बदलित नाही. पण सांगायचं तात्पर्य महाराज त्याचं दैवत होतं, याचं भाग्य उदयाला आलं. संत भेटले महाराज.
आणि संताला शरण गेला आणि संतातला शरण गेल्याच्या नंतर म्हणले बाबा माझं सर्वस्व तुम्हाला देतो पण एक काम करा माझा एकुलता एक मुलगा आहे बाबा मला काय करा म्हणजे त्याला सत्य सवयीवर आणा संत सेवाच्या आहे ना सवयीवर आणा संत सेवा केली पाहिजे माझं जे नाव आहे ना ते पुढे त्यांनी चालवलं पाहिजे काही अडचण नाही म्हणले पाठवून द्या म्हणले उद्याच्याला त्याला संत आले महाराज संत आल्याच्या नंतर बघितलं मुलाकडे बघितलं वरून खाली बघितलं बरं काय सगळ्या सवयी महाराज आणि मुलाने एक आठ घातली काय घातली बरं हे का म्हणले तुमच्या सोबत राहील पण काहीच सोडणार नाही सगळंच राहील म्हणले तंबाखू सोबत सगळं सोबत राहील म्हणले ठीक आहे म्हणले काही अडचण नाही वेळच निघाला महाराज आणि वेळ निघत निघत काय झालं 8 दिवस गेले विठाला विठाला संत एका ठिकाणी राहत नाहीत बरं काय महाराज गरुड पुराण जर ऐकलं असेल वाचलं असेल तर मर्यादा दिल्यात महाराज साधूला मर्यादा दिल्यात संताला मर्यादा दिल्यात जर एखादा संन्यासी आला गाव लहान असलं तर 1 दिवस राहू शकतो नियम आहे महाराज त्याच्यापेक्षा थोडं मोठं गाव असलं तर 2 रात्री नगर असलं तर 5 रात्री नियम आहेत बरं काय आता पुढचे नियम सांगत बसणार नाही कारण की आपल्या इथे काय गरुडपुरासन करायचं नाही तर सांगायचं तात्पर्य महाराज संतांनी काय केलं सातत्यानं सोबत ठेवलं संत संघ घडला कारण की संताला राहायचं नव्हतं महाराज कारण की एक काय एकाच काय राहते उद्धार करायचा होता संत पुढे जायचं होतं रम्य ठिकाणी गेले महाराज अशा आणि तिथं भजन सुरू केलं आणि भजनामध्ये असे रंगले मला 2 जण जे कधी न म्हणणारा राम त्यांनी फक्त एकदाच म्हणलं किती राम त्याच्या मनामधून एकदाच निघाला महाराज राम म्हणाल्या बरोबर संत म्हणले बन गया काम किदा लक्षात ठेवा का एक वेळेस राम म्हणलं त्यानं बस म्हणले बन गया काम संत म्हणले गुंडा राजाकडे आले निघालो हे तुमचं सगळं म्हणले राज्य संत निघून गेले महाराज काहीच घेतलं नाही संत निघाल्याच्या नंतर बघितलं याचं खाणं तसंच होतं याचं पिणं तसंच होतं पुन्हा वैतागले महाराज लग्न करून दिलं 6 लेकरं झाले वय 85 झालं देह टाकला महाराज तुम्ही म्हणता संत भेटले आणि देह टाकून दिला हो आणि देह टाकल्याच्या नंतर महाराज ते यम जे होते ना यमाचे जे साथीदार होते त्यांनी त्याला उचलून वर नेलं बरं काय कुठं नेलं आता बघा यमपुरी मध्ये गेले आणि यमपुरी मध्ये आल्याच्या नंतर एका लाईन लागले होते सगळे जण एकाचं चित्रगुप्त काय करू लागला निकाल लावू लागला याचा नंबर आला याचा नंबर आल्याच्या नंतर काय केलं दप्तर उघडलं महाराज आणि उघडल्याच्या नंतर बघितलं म्हणजे सांगायचं पहिल्या पानावर पाप दुसऱ्या पानावर पाप तिसऱ्या असे कमीत कमी महाराज 35 पानं ओलांडले तरी पाप आणि मग शेवटचे 2 पानं राहिले होते त्या एका कोपऱ्यावर राम नाव होतं म्हणले यमराजे म्हणले सगळं बघितलं याचं दप्तर म्हणले याने एवढे पाप केलेत म्हणले फक्त एकदा राम नाम घेतलं म्हणले त्याचं पुण्य सांगा किदा एकदा राम आता म्हणजे कसं इथं आल्याच्या नंतर न्याय आहे कारण की धर्मराज आहेत महाराज त्याला तसं सोडता येत नाही मग म्हणले एक काम करूत म्हणले काढा आपले दप्तर काढले महाराज त्याच्यामध्ये बघितलं नियम कोणताच नव्हता कमीत कमी 100-200 नावाचे काहीतरी नियम होते महाराज इकडे पाठवू तिकडे पाठवू पण एका नावाचं काय इथं आला दक्षिणा रुपया टाकून द्याला म्हणजे कोणा खर्च झाला मग म्हणजे तसं नाही करतायत म्हणजे एक काम करू म्हणजे चित्रगुप्त हुशार होता म्हणजे एक काम करा ना महाराज त्यालाच विचारा ना 1 दिवस स्वर्गात नेऊन आणूत म्हणलं त्याला बघून आणूत तेवढा तसं नाही आमच्या गुरुनं सांगितलं म्हणजे भेटत असलं तर घ्यायचं नाही भेटलं तर मागायचं नाही बरोबर आहे का मग तसं करताना काय करावं म्हणजे अडचण झाली आता यांचे जे बॉस होते का यमदेवाचे ते कोण आहेत माहिती का ब्रह्मदेव म्हणजे एक काम करत म्हणजे चित्रगुप्ता चल आपल्याला वेळ व्हायलाय 10:30 कीर्तन सोडायचं म्हणजे पटकन आवरा याला काय करत म्हणजे ब्रह्मलोकात नेऊ हे चित्रगुप्त आणि त्यानं
जीवात्मा निघून गेले महाराज. तिघ जण वरी गेले. कुठं गेले आता? चला कुठं? ब्रह्मलोकात. बरं काय, ब्रह्मलोकात कोणी गेलतं का आजपर्यंत? तिथं घेतलंच नाही. एक तर वैकुंठवासी नाही तर कैलासवासी. हे ब्रह्मलोकात गेला महाराज. आणि ब्रह्मलोकात गेल्याच्या नंतर म्हणजे नमस्कार केला. म्हणले कस काय यानं केलं? अहो म्हणजे या जीवनभरात त्यानं काय केलं? म्हणजे एकदाच राम नाम घेतलं, त्याचं पुण्य सांगा, आम्हाला पुन्हा दुसरे काम निपटायचे. म्हणजे मी कवाच नाव घेतलं नाही म्हणले. असं कोण म्हणे? ब्रह्मदेव. ते काय मला माहित नाही. एक काम करा म्हणले की राम जे नाम घेतलं ना म्हणले फक्त एकच आहे म्हणजे विश्वामध्ये सगळ्यात जास्त, ते म्हणजे कैलासावर राहते. म्हणजे चला म्हणले तिकडे जाऊ त्याला विचारायला. आता बघा बर काय, यम निघाले, चित्रगुप्त निघाले, पण ही लीला बघण्यासाठी पुन्हा ब्रह्मदेव म्हणले मला येऊ द्या. निघाले का आता 4 जण आले महाराज. कुठं? कैलासात आले. आणि कैलासात आल्याच्या नंतर बघितलं म्हणजे कस काय यानं केलंय? म्हणजे बाबा या माणसानं म्हणजे जीवनामध्ये काहीच केलंय, फक्त एकदा त्या रामाचं नाव घेतलंय, पुण्य सांगा. देव हसले महाराज. म्हणले भक्त चांगला दिसायला, म्हणले भादर भक्त दिसायला. म्हणले आपण एक काम करत, म्हणले बाबा मला माहित ना अनादी काळापासून म्हणजे मी नाम घेतो, शिवपेठ हे जुनाट. अरे म्हणले तेव्हापासून राम नाम घेतो. म्हणजे मला आणखीन माहित नाही, म्हणले मलाच कळत नाही म्हणले काय ते, आणखीन देवच कळालाय. म्हणले मला तर याचं काय सांगू? म्हणले एक काम करा, एक आयडिया सांगतो. म्हणजे काहीतरी सांगा ना. म्हणजे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला ना. काय सोपं आहे की हो? खरे खरे हा हे बरं आहे म्हणजे, पण मलाही येऊ द्या म्हणले. कोण? आता बाबा म्हणजे मलाही येऊ द्या. आता हे सगळेच निघाले महाराज. आणि निघाल्याच्या नंतर कुठं आले? वैकुंठात आले. आणि वैकुंठात आल्याच्या नंतर बघितलं सगळेजण येणं केलंय. ब्रह्मदेव आलेत, महादेव आलेत, प्रणाम केला. आणि प्रणाम केल्याच्या नंतर कसं काय येणं केलं? ते जीवात्मा पुढे दाखविला महाराज. म्हणजे देवा अरे या जीवनात म्हणले सगळे पाप केले. म्हणले फक्त एकदा लग्न होतं, म्हणले एकदा पाराकडे आलता, म्हणले बुटा सगट कट 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 वरी आला, म्हणले दर्शन घेऊन गेला. ये ना पाप एवढे केले, म्हणजे बाकी काहीच नाही, एकदाच नाव घेतले, याचं पुण्य सांगा. देव हसू लागले महाराज मनातल्या मनात. अरे काही लक्षात आलं का? म्हणले ते म्हणले काय देवा? अरे म्हणले ज्या म्हणले एका राम नामानं म्हणले कुठं आला? यमलोकात आला. बरं आला तर आला म्हणले मला सांगा, यम आला 1 इंच हलविण्याची ताकद कोणातच नाही म्हणले. त्या यमाला उचलून घेऊन ब्रह्मलोकात आला. लहान ताकद आहे का? बरं आला तर आला म्हणले हे सगळ्याचा बाप म्हणले ब्रह्मदेव होय. याचा काय ताप आहे म्हणले कोणाला उचलायची? आणि याला उचलून म्हणले कैलासात आणलं. बरं आणलं तर आणलं म्हणले ना, मीच म्हणले तिथं बसलेला कोण? हरिहरा भेद नाही नका करू. अरे म्हणजे मला तत्वाला म्हणले जनकी पृथ्वी तर म्हणजे कसं आहे म्हणले स्वामी याचा, आणि त्या स्वामीला उचलून म्हणले कुठं आणलं? म्हणले वैकुंठात आणलं. एका राम नावाची ताकद तुम्हाला कळलेली नाही काय? म्हणले आता एक काम करा, म्हणले जसं आणलंय का हे जीव सोडा आणि तुम्ही तुमच्या निधानाला निघून जा. विठाला विठाला म्हणजे जयटनकर तुम्ही सांगितलं खरं, पण त्याला शास्त्राचा काहीतरी पुरावा लागतोय. म्हणजे इथं शास्त्राशिवाय पुरावा जमत नाही. बरोबर आहे का? तसं म्हणजे 100 रामायणापैकी एक रामायण गेलं म्हणजे तुळशी रामायण. जसु नाम सुमरत इक बारा, उतरही नर भव सिंधू अपार. जसु नाम सुमरत इक बारा, ज्याचं नाव म्हणले एकदाच घेतलं तर या भव सिंधूतून म्हणले तरुण जाण्याची ताकद म्हणले एका राम नामात आहे. विठाला विठाला विठाला. बाबा मी दिलंय पण तुम्ही घ्या, तो बरं आहे पहिले चरणाचा. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. ओय संसारा
मग कितीदा घेता ना आता, पण एकदाच घ्यायचं, पण कसं घ्यायचं त्याला महत्व आहे म्हणले. ते साधन आहे. आपण म्हणले ठीक आहे, दैठणकर म्हणले एकदाच घ्या, पण म्हणले काय करा, जेव्हा जीव आल्याच्या नंतर काय होतंय म्हणले, पाप पुण्य एक होत असते. आता ते कोणी घेतलं पाहिजे? जे लेकरू 12 वर्षाचं आहे का, इथं एकही वर्षाचं नाही बनवते, 12 वर्षाचं. कारण की 12 वर्षापर्यंत ते पाप पुण्याचं वेगळं असतं बरं काय. 12 वर्ष संपलं की शास्त्र त्याच्यावरच उठलं, मग नाही जमत. मग म्हणले आम्ही काय करतो म्हणले, एक न कळत कोणते झालेले पाप असतात म्हणले, आणि ते पाप हटवण्यासाठी म्हणले एक काम करावं लागतं म्हणले, तितकं पुण्य कमी करावं लागतं, किंवा तितकं पाप कमी करण्यासाठी पुण्य वाढवावं लागतंय. मग म्हणजे दैठणकर जाता जाता तेवढं ते सांगा आमचं पाप किती आहे. म्हणजे लय सोपं आहे म्हणजे बरं काय पाप करायचं. पाप करायचं सोपं, आणि पुण्य करायचं तर त्याच्याहून सोपं आहे. म्हणजे विठाला विठाला साधन आहे. एखादा पत्ता आला म्हणले, गावाचा पत्ता असते, भारतामध्ये वसा गाव आहे म्हणले, त्याला तालुका जोडावा लागते, त्याला जिल्हा जोडावा लागते. इथपर्यंत येऊस तर त्या गावाचं नाव असते बाबा, काय असते आहे का नाही. आता मी काय झालं माहितीये का, दैठण्याहून निघालो महाराज, आणि पांडुरंग महाराजाचं नाव विचारित तोर आलो. मग म्हणले पांडुरंग महाराजाचं घर कोणतं म्हणले, तिथं आलो, आणि मला कळालं की पांडुरंग महाराज हेच आहे. की मग नामाचं काही काम आहे का? जसं नामाचं काम सध्या तसं साधन आहे म्हणले बरं काय. ते साधन एवढं सोपं आहे म्हणजे तुकोबार आहे की बाबा दुसरं साधन करायची गरज नाही. नाम संकीर्तन सागर पोहोचोते, नाम संकीर्तन सागर पोहोचोते, नाम संकीर्तन सागर पोहोचोते, नाम संकीर्तन सागर पोहोचोते. एवढे आपण पुण्यवान आहेत बरं काय. किती आता सांगतो, एखादं दैठणकर उद्याच्या उद्या गेल्यावर पुन्हा म्हणताना विचारतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणले महाराज 5 क्विंटल सरपण आणलं म्हणले. किती? 5 क्विंटल. आणि त्याला काडी लावली. किती क्विंटल उरलं सांगा बरं. मोपलं का पुन्हा जळाल्यावर किती पट येत मोपणारे, इतकं शिल्लक राहिलं. मग खाल्लं कोणी? हा, आम्ही परमार्थ करले, तू आज करले, उद्या करले, दैठणकर सकाळी बी कीर्तनाला, दुपारी कीर्तनाला. करून काय फायदा? ठसलं का? आमच्या गुरुने सांगायचं ठसलं का, फिरून काय फायदा? नुसतं फिरायचं म्हणजे 5 क्विंटल सरपंच झालं म्हणे, मग 5 किलो काय म्हणजे 5 किलो तरी राख उरली पाहिजे ना, बरोबर आहे का? मग खाल्लं कोणी? तसं म्हणले बाबा जन्मांतरीच काय झालंय, पाप घालविले कोणी? नामानं. आपले बघा एक एक साधन संपले. आपण किती सत्ययुगात जन्मलो, सत्ययुग गेलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये काय काय झालं माहित नाही, तिथं नाही संपलं. द्वापर युगही संपलं आणि कलियुगी प्रथमचरणे ब्राह्मण लावते बघा, लावा डोळ्याला पाणी. मी म्हणलं लावतो डोळ्याला पाणी, पण म्हणलं डोळ्याला पाणीच का लावा सांगा. खरं खरं कोणी सांगितलं, कोणी विचारलं? कोणी विचारलं का महाराज? बुडवा म्हणले लावा डोळ्याला पाणी. लावलं. विचारावं पाणी कशाला लावत, काय लावत. एखाद्या माझ्या लग्नामध्ये मी विचारलं बसवलं, मला कसं आहे, पक्की गाठ बांध, शेवटची गाठ आहे, विठाला विठाला विठाला.
पाणी निघालं पाहिजे. तेव्हा म्हणायचं आपली वृत्ती शुद्ध झाली. डोळे शुद्ध करून फायदा नाही. मनामध्ये वृत्ती तशी आणि डोळ्याला लावायला पाणी. आता म्हणत नाही काही जण कुठून खायचं महागारी आणि टेटस महाराजाचं ठेवायचं. हरिभक्त पराय. काय महागारी करायला काय नाही. कमीत कमी कळालं तरी पाहिजे. तितका परमार्थ तरी जपला पाहिजे. महाराज विषय सोडून द्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे बाबा ह्या जीवावर ह्या लाकडावर दोन म्हणजे काय झालेले आहेत विषय बसलेले आहेत. कोणते ते दोन विषय एवढे वेगळे आहेत महाराज. ह्या लाकडावर बरं काय बाबा हे लाकूड आहे त्याच्यावर दोन विषय आहेत. म्हणजे कोणता ते म्हणजे दोन म्हणजे मीन माझं. ज्ञानोबा सांगतात बाबा सोनं बनविण्याची माझ्यापाशी ताकद आहे. आजही ओळख महाराज सोन्याची. आणि मला येते बरं काय. तुम्हाला जर करून बघवायचं असलं ना तुम्हाला सोनं तयार करता येते. फक्त हे रील व्हायरल करू नका बरं काय कुठं. म्हणजे सोपं आहे बरं काय बाबा. तुम्हाला सांगायचं सोनं नाही सोपं आहे. आता घातलेलं काय सोनं नाही बरं काय ते पितळ आहे. म्हणजे महाराज तुम्हाला सोनं आलं असतं तर मग 4 तरी अंगठ्या घातल्या असत्या ना. म्हणजे नको बाबा. कारण की ज्ञानोबा सांगतात की बाबा सांगे पितळेची गंध काळीक ती फिटली होय निषेक. हे स्वर्णाची काय आणि जोडू जायचे. पितळ म्हणजे दुसरं काय नाही म्हणले सोनच आहे. तर त्याच्यावर दोन दोष आहे. कोणतं एक तर कडक आहे आणि एक तर म्हणजे गंजत आहे. ते दोन दोष आहेत. म्हणजे बाकी ते चकाचक केलं तर सोन्यासारखं दिसणार आहे. म्हणजे महाराज तसं आपल्यावर दोन दोष आहेत. आपण देवच आहे. विठाला विठाला दोन दोष कोणते ते म्हणजे मीन माझं काय मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्थात ते तू संन्यासी जाण निरंतर. संन्यासी म्हणजे बघा बाबांनी सारखे संन्यासी म्हणण्यासारखं लोक म्हणते महाराज घरी लेकरं कोणाचे. संन्यासी सांगितले महाराज. ज्ञानोबा सांगतात बाबा की जना म्हणजे अंतकरणातून दोन गोष्टी घालवल्या. तसं म्हणजे लाकडातल्या दोन गोष्टी जळाल्या. एक म्हणजे अग्नी लागल्याच्या नंतर धूर जळून जाते. धूर जाते आणि दुसरं काय राहते अग्नी जाते. हे दोन्ही जाते. पण काही काही जण एवढे कलाकार असतात महाराज की विषय मांडला की प्रश्न विचारतात. काही जण त्याच्यासाठी झालेले असतात बरं काय. कशासाठी महाराजाला आता कसं करावं गडी म्हणजे जरा पुढे चाललाय. एक जण आला बाबा आपले निघाले काय आरती घेऊन. आमचे बाबा निघाले आरती घ्यायला. म्हणजे आरती करायला म्हणजे बाबा थांबा एक प्रश्न आहे म्हणजे विचारा. म्हणजे हे दिवा आला कुठून ही ज्योत आली कुठून. मग बाबा मी काय कमी नव्हते बरं काय. ते म्हणजे आता याला जर तडत बसू तर माझा परमार्थ बिघडल. बाबाने काय केलं माहिती का फुकून टाकला. म्हणजे अगोदर सांग याला कुठं मग मी आलेला सांगतो. म्हणजे विठाला विठाला तरकटी झालेत माहितीये का महाराज. आणि मग आमच्या बाबानं काय केलं तसे तरकटी बाजूला काढली. मले बाबा नाम साधनेचं आणखीन एक उत्तम सांगितलं. म्हणजे बाबा ज्यानं नाम घेतलं आणि आपला प्राण सोडला त्याच्यासाठी बाबाने एक काम केलं. एकदा महादेव पार्वती निघाले बरं काय. हो आणि चालत चालत असताना दररोज फिरत होते आणि एका ब्राह्मणाचे देवासन झालं आणि ते प्रेताला घेऊन चौघजण चलू लागले. आणि चालत असताना मागची पुढची विद्यार्थी जे त्यांचे जे शिष्यमंडळ होतं ना जे काही पाहुणे आप्त जे होते ते म्हणले राम नाम सत्य है राम नाम सत्य. असा महाराज निरंतर जप करू लागला. वरून महादेवाने बघितलं म्हणले काय ज्ञानी म्हणले महाराज किती ज्ञानी आहेत म्हणले. हो यांना कळून चुकलं की राम नामाशिवाय दुसरं काय नाही म्हणले. आणि इथं खरं सांगू का राम नाम घेतलं तर ते बाबा प्रसन्न होईल बरं काय. कारण की देवाला काय आवडत आहे ते म्हणजे राम नाम. तर ते सातत्यानं राम नाम सत्य आहे म्हणू लागले. बाबाजीने काय केलं म्हणले आपल्या पार्वती मातेला सांगितलं तू तुझ्या निजदामाला जाय म्हणजे मी थोडस 2 शब्द का होईना राम नामाचे घेतो म्हणजे. आले महाराज खाली आणि ते रामाचा महिमा माहिती का महाराज ते सांगू लागले. चलत चलत असताना राम नाम सत्य राम नाम सत्य असं होऊ लागलं. स्मशान जवळ आलं आणि स्मशान जवळ आल्याच्या नंतर ते देहाला ठेवलं महाराज. ठेवलं की बंद केलं काय राम नाम म्हणायचं. आता तिथं ठेवलं की संपलं महाराज. बाबा म्हणजे एका कडीला बसले ते बघू लागले मडकं फिरवायलेत गाडकं फिरवायलेत फोडायलेत.
सगळा प्रकार बघितला महाराज. थोडं कीर्तनावर तर घेतो बरं काय, नाही तर मला निवांत सांगायचं होतं. पण चला इतकं विठाला विठाला. मग सगळं झाल्याच्या नंतर अग्नीही दिला आणि सगळं झालं. आता बाबानं वाट बघितली म्हणजे आता जातानी म्हणते काय, जातानी म्हणते म्हणले. पण हे तर ज्याच्या त्याच्या नादी लागले की घरी आधी कोणी म्हणलं चला पटकन जायचं, हे अडकून बसले म्हणजे ते नाना प्रकारे कोणी कोणी लावले गेले मारायचं का बरं. बाबा एकटे थांबले स्मशानात आणि आजही थांबतेच बरं का. ते थांबले महाराज आणि थांबल्याच्या नंतर काय झालं बघितलं. अरे म्हणजे अगोदर जर हे कळालं असतं ना प्रकार तर म्हणजे मी याला जिद्द केलं असतं. म्हणजे याच्यामुळे मला राम नाम घडलं. आता याचं काय करू म्हणले. आता तर काय झाले म्हणले सगळं भस्म होऊन गेले. आणि ते भस्म जेव्हा झालं का 4 वाजता उठले माहिती महाराज. बाबानं ते भस्म घेतलं आणि भस्म काय केलं सगळ्या अंगाला लावलं. आणि तेव्हापासून महाराज भस्म हे देवाला आवडत आहे. विठाला विठाला. तसं म्हणले बाबा रामनाम कळालं त्याची महिमा कळाली म्हणले, पण त्याच्यामधला लाभ आम्हाला कळाला नाही म्हणले. पण म्हणे लाभ कोणता होतोय तर तू बरोबर आहे दुसऱ्या चरणात सांगतो. ऐसा म्हणजे कैसा म्हणजे बाबा ज्याला त्याला महत्व कळालं त्या रामनामाचं, ज्याला ज्याला अनुभव आला. कारण गीता आल्याच्या नंतर 2च गोष्टी करायला पाहिजे. प्रत्येक कीर्तनकाराने एक काम करायला पाहिजे, आपला अनुभव सांगायला. अनुभव आले अंगा तो या जगात देत असे. म्हणजे बाबा तुम्हाला काय अनुभव आलाय, अहो काय अनुभव येतोय म्हणले देवाला काय करायचं होतं. तसेच आमचे महाराज एक नव्हते, तुकोबरा वेगवेगळ्या संतांचं वर्णन करू लागले. आता तेवढ्यात म्हणले सूरदास नावाचे संत होऊन गेले म्हणजे महाराज. आंधळे होते महाराज, पण सातत्यानं देवाचं नाव होतं. सातत्यानं नाव घेतल्यानं म्हणले एक काम केलं, सगळ्या अवस्था स्थिर झाल्या महाराज. पण एक अवस्था अशी महाराज कधी ना कधी ती उंचावती, ती म्हणजे आपली लालसा. कधी ना कधी मन काय करते महाराज, काहीतरी मागणी करते. पण एवढं करत असताना महाराज सूरदास सातत्यानं भजन करायचे. आणि भजन करत असताना साक्षात भगवंत समोर बसायचे, पण भगवंताचं दर्शन कधी झालं नव्हतं. मनामध्ये खंत झाली म्हणले देवा, अरे 3रा जन्म झाला म्हणले माझा, तरी मला तुझं दर्शन नाही. मनामध्ये करतोय म्हणले बाबा, जशाल तसा बघतोय, पण हे नरदेह दिलाय, पण एकदा तरी म्हणले तुझं दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. अशी इच्छा प्रकट फक्त मनात केली महाराज, शब्द नव्हते निघाले. आणि ते लगेच देवाला कळाले महाराज. द्वारकेचा बाबा आमचा पळतच गेला. पळत अगोदर कुठं गेला असं माहितीये का, बरसाण्याला गेला. बरसाण्याला नाही राधे, राधा म्हणजे आज्ञा.
अरे चाल म्हणले, कधी नाही ते मला भक्तानं काहीतरी मागितलं म्हणले, नका शिकांत काय कर म्हणले, सिंगार कर. असा कधी झालं नव्हता सिंगार कर. आता राधा नटू लागली बरं, आणि नटल्याच्या नंतर महाराज इतकी सुंदर दिसू लागली की बघायची कामच नाही. आता तिचं वैभव काय सांगा महाराज, प्रत्यक्षात देव आहे. आणि ते दोघं जण निघाले महाराज आणि वनामध्ये आले, आणि वनामध्ये भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना काय झालं महाराज, ते भजन इतकं सुंदर चालू होतं की काय झाला, राधा जी होती तिचं नृत्य अनावर झालं महाराज. पग घुंगरू बांध कर नाची रे पग घुंगरू, पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू. असं नृत्य करत असताना महाराज एवढं कीर्तन रंगलं, एवढ्या त्या नृत्यामध्ये चालत असताना तिघालाही काही कळलं नाही काय चाललंय ते. आणि ते फिरत फिरत असताना ती राधा जेव्हा गिरक्या घेऊ लागली का, तेव्हा तिचं पैंजण तुटलं महाराज आणि एका ताऱ्याला लागलं. इथे एक तारी भजन होतं म्हणून, एक तारी भजन होतं. आणि त्या भजनामध्ये ते एक ताऱ्याला खटकन लागलं महाराज. खटकन लागलं, आंधळे मोठे हुशार असते, आपल्यापेक्षा तर हुशारच असते बरं काय. त्यानं भजन थांबिलं महाराज. आणि बघितलं, ते चाचून बघितलं, ती पैंजण दिसू लागली. पैंजण दिसल्यावर देवमुखी थांबली. आणि हे प्रकार काय करू लागले माहिती का, सगळेजण बघू लागले बरं का देवता. जसं आपण कसं आपल्या आत्मदृष्टीनं बघायला की काय चालायले, तसं ते ऐकू लागले, बघू लागले. ते पैंजण हातात घेतलं, राधाला म्हणले घेऊन येतो का पैंजण. देव म्हणले बरं का, देव म्हणल्या बरं म्हणले, राधा बाबाजी मेरा पैंजण दे दीजिए. ते म्हणले पैंजण तुझं कशाहून, मी आंधळा आहे म्हणले. आज तू मागशील, उद्या दुसरं येईल, ते माझं आहे म्हणून तुझं कशाहून म्हणले. एक काम करू बरं काय म्हणले, कशाहून कसं तुम्ही सांगा म्हणले. काय करा, एक काम कर म्हणले, तू पुढे ये समोर, हे तुझं पैंजण आहे ना. हो, मग हे दुसरं बी त्याच मापाचं पैंजण असेल का नाही. ती म्हणजे बरोबर आहे. मग तिकडं लावून बघते म्हणले, हे ते माप एक जर आलं तर तुझं. अंतःकरणातून ओळखेल तर महाराज की साक्षात कोण आहे, भक्ती उभी आहे पुढे. आणि भक्तीचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. हे जेव्हा संताला कळालं महाराज, तेव्हा म्हणजे तुला पुढे यावं लागलं. आणि ते पुढे आली, आणि पुढे आल्याच्या नंतर बघितलं महाराज, एका पैंजणाचं माप घेतलं, बरोबर आलं, कळालं भक्तीचे पाय दिसलं नाही पण कळालं महाराज. आणि लगेच काय केलं, दुसऱ्या पायामध्ये घातलं की दोन्ही पाय धरले महाराज, सोडलेच नाही. सोड दीजिए बाबाजी म्हणले. ते म्हणले नाही, आता हे जर पाय सोडले तर म्हणले कसाच देव सापडणार नाही म्हणले. मग आता असं म्हणल्याच्या नंतर मला सांगा, त्या देवाला काय हुरूप आला असेल. देव म्हणले आता बघायचंच काम नाही, याला माग म्हणले, तुला काय मागायचं ते सगळं हातात येतं म्हणले, तुझ्या त्रिलोक हातात. देव म्हणले माग म्हणले, पटकन काय मागायचं म्हणले. खरंच का देवा मागू, द्या म्हणले हातात हात. ते म्हणले हातात हात, माझा विश्वास नाही का. अजिबात नाही. कोणाकोणावर देवा तुम्ही विश्वास आहे बरं सांगा. म्हणले माझा नाही बा. अरे म्हणले राम असला असता तर मी एका शब्दात हो म्हणलं होतं, पण तू कृष्ण आहेत म्हणले, तुला लबाड आहेस म्हणले. तुझ्यासारख्या लबाडाला मला कळत नाही म्हणले. हातात हात दे, वचन दे, तेव्हा मी देतो म्हणले, काय अडचण नाही म्हणले. वचन दिलं म्हणले, आता माग पटकन म्हणले, टाइम व्हायला कीर्तनाचा आहे. म्हणले देताना देवा देत म्हणले. म्हणले काय कर म्हणले, डोळे दे. तत्काळ महाराज डोळे दिले. डोळे दिल्याच्या नंतर आनंद झाला. पहिल्यांदा सुरू भक्तीला नकशिकांत निहाळलं बरं काय, आणि मग देवाकडे बघितलं. अगोदर भक्ती बघितली, आता म्हणले काय झालं म्हणले, समाधान झालं. आता काही करायची गरज नाही. तरी म्हणले माग म्हणले, तुला देण्याची इच्छा आहे. ते डोळे देऊन फायदा नाही म्हणले. सांग म्हणले मागायचं माग. म्हणले खरं देतात का. हो म्हणले, वचन दिलेलं आहे. म्हणजे देवा जसे माझे पहिले डोळे फुटले होते ना, तसे आताही फुटू जात म्हणले. आता मला काय करायची गरज नाही म्हणले. मला हे जीवन बघायची गरज नाही. आपण काय मागितलं असतं महाराज. आपण म्हणलं असतं काय लाटन तेवढं आम्हाला एकदा सोनं देऊन जाय बाबा, तू पुन्हा येणार नाहीस काय नाही. हो एकदा गेला तुझं तरी काय करायचं. तसं म्हणले आता मला हे जीवन पुन्हा बघायचं नाही. तुझ्यासारखं सुंदर रूप बघितल्यानंतर काय बघा. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाश दी प्रभा.
सांगू मी किती कोटी ब्रह्मा. वा वा, म्हणजे एवढं सामर्थ्य त्या भगवंताचं बघायची काय गरज आहे म्हणले, आता काहीच करायची गरज नाही म्हणले. मग म्हणले एवढं साधना जर म्हणले काय करू म्हणले, ऐसा लाभ बांधा गाठी. हे जर लाभ असला तर म्हणले पक्का गाठीत बांधून ठेवा, नाही तर दुसरा लाभ बांधू नका. विठाला विठाला विठाला. हे लाभही कळाला म्हणले, नामही कळालं, लाभही कळाला म्हणले कसा करायचा. पण तुकोबाराय म्हणतात बाबा याच्यासाठी फक्त एकच काम करावं लागतंय, दुसरं काम करू नको, नाही तर काय करायचं म्हणले तू 12 भानगडीमध्ये शिरशील. योग याग ठकले यागी देव पिसे प्रतिमे लिंगी नाग बोले भगवे योगी समाधी ब्रह्मे. अरे हिंडशील म्हणले बाबा, म्हणून म्हणले दुसरं काय नाही म्हणले, याच्याशिवाय साधन नामा परते सगळं मला वाटतंय बांधून द्या म्हणतात का असं. पण आमचं कसं झालंय माहितीये का बाबा, आता काशीला बरेच जण इथून गेले असते, तसं एकदा काशीला आमच्यासारखे बघ का तुमच्यासारखे आमच्यासारखे गेले अभिमानी, आणि 4-5 जण बसले त्या होड्या असते तिथं, त्या होडीमध्ये बसले आणि मग या 4 जणांचे भांडण लागले. तुम्ही कधी 2 महाराज एकत्र आणा, विठाला विठाला विठाला. एकट्या महाराजाला आणा आनंद वाटत, पण 2 जण एका ठिकाणी ठेवून बघा तुम्हाला कसं वाटतं बघा. तसं हे 4-5 जण एकात आले
आणि एकात आल्याच्या नंतर यांना काय केलं माहिती का, सुरुवात केली महाराज आपलं काय करू लागले माहिती का महाराज, साधन सांगू लागले आपलं. कोणी काही सांगू लागलं, कोणी गीतेवर सांगायचं तर कोणी कशावर सांगायचं. मग याच्या 14 जणांचे भांडण सुरू झाले महाराज. आणि हे चालू असताना काय झालं, आता बराच वेळ गेला निघून आणि चालत असताना त्या गंगेतली होळी जी होती ना, 1 किलोमीटर लांब गंगा होती महाराज, ती अशी मोठी. आणि ती चालत चालत अर्ध्यापर्यंत आली. आता यायचा तपशा मिटत नाही, येईने काय केलं, आपला मिटत नाही म्हणल्यावर ते जे चलविणार होता का त्या चालकावर सुरू केलं, कधी संत सेवा केलीस का हे नावड्या. नाही महाराज, संतच भेटले नाही तर संतांची सेवा कुठून करू. बरं म्हणजे कधी ज्ञानेश्वरी वाचली का, ग्रंथ वाचले का, लिहिता वाचायच नाही महाराज, कळतच नाही. अरे म्हणले आठाने जिंदगी बेकार आहे. बरं म्हणजे कोणाला दान दक्षिणा दिलीस का नाही आलेल्या गेलेल्या, अजिबात नाही महाराज, मलाच पुरत नाही म्हणजे देऊ कुठून. अरे 12ने जिंदगी बेकार आहे म्हणले तुझी, हा कशाला करत म्हणे. आता ही काय झालं ती माहिती का महाराज, ढगाळ वातावरण होतं, अचानक काय झालं, वातावरण बिघडलं. आणि बिघडल्याच्या नंतर काय झालं, जरी जरा बिघडू लागलं की हवा चलती बघा. आणि ती हवा चलू लागल्याच्या नंतर काय झाली, त्या गंगमतीची नाव होती का याची, आता हे डवलू लागली अशी अशी करी. मग आता येणं पकड म्हणजे पॅक धरा म्हणली. बर मग तशी ती डवलू लागली तशी आपली आता नाव काय झाली, तरी डवलण्यात आली बरं. आणि ती डवलू लागली महाराज. आणि डवलू लागली अचानक आता पाऊस बी सुरू झाला महाराज. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर त्या होडीत पाणी साठू लागलं. आणि मग ते होडीत हाणणार होतं, ते होडीतलं पाणी काढू लागलं. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, भर गंगेच्या धारामध्ये आता काय झाले, आता ती लाट जी होती ना, कलई आली. आणि ते कलई आल्याच्या नंतर ते नावाला विचारलं, का म्हणले कधी संत सेवा केली नाही, कधी दान दिलं नाही, कोणता ग्रंथ वाचला नाही म्हणले, ज्ञानेश्वरी का भगवद्गीता अजिबात माहित नाही म्हणले. हा एक विचारू का, ते म्हणले विचार, तुम्हाला पोहता येते का नाही, कोणाला तुम्हाला पोहता येते का नाही. ते म्हणजे पोहण्याचं सोडून सगळं येते म्हणजे पोहता येत नाही. हा म्हणजे माझी तरी 12ने जिंदगी बेकारी आहे, तुमची तर म्हणजे रुपये जिंदगी बेकार आहे काय ना. आणि तसं म्हणल्याबरोबर एक काम काय झालं, एवढ्या जोर जोरात पुन्हा वादळ सुरू झालं की ते चांगले डगमग करावले. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, तुझे चरणी वाहे देवा भीमा चंद्रभागा, कसा येऊ सांग देवा झालो मी आभागा. आता तरी देवा मला, आता तरी देवा मला, एक वेळ पावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव. आणि ते झाल्याच्या नंतर महाराज असं झालं, थोड्या वेळात नाव पालती झाली महाराज. आणि 4-5 जण मेले, गेला पावता आला का हे बाहेर आलं. तसं म्हणले एक जणांना विचारलं, का म्हणले किती ध्यान केलं, 35 वर्ष म्हणले ज्ञानेश्वरी वाचली, एक ना एक अध्याय पाठ झाला म्हणले, गीता मला सगळी पाठ आहे म्हणले, मुख गत आहे सगळं म्हणले. शिकला काय बाबा, काहीतरी शिकलं पाहिजे, तात्पर्य तरी कळलं पाहिजे महाराज. जाणून कसं नाही, त्याच्यामुळे हे लाभ जे असते म्हणले, हे लाभजनक म्हणजे काय झाला, गाठी बांधले का त्या भगवंत म्हणजे तेवढाच म्हणजे काय होतं, त्यांच्या मिठी पडत असते, विठाला विठाला. बाबा एकच काम करते म्हणजे, मी असं तसं सांगितलं नाही, किती सांगितलं म्हणले तर जोर जोरानं सांगितलं म्हणले, एकमेकाला बोलू बोलू असं तू बरोबर आहे म्हणतात. करुणी सांगे तुका, करुणी
घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पळी मिठी हकारुणी सांगे तुका हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पळी मिठी. सांगायचं तात्पर्य महाराज म्हणतात आणि थोडक्यात इथं आल्याच्या नंतर म्हणले बाबा काही जरी नाही कळालं किंबहुना पहिल्यांदा का होईना आम्हाला इथं येण्याचं तरी कळालं, कमीत कमी इथं बसण्याचं मला सांगितलं बाबा की इथं आपल्या तर सातत्यानं म्हणजे काय चालू आहे, शिवलीला अमृत चालू आहे, त्याच्यातही लाभ आहे महाराज. कारण की कलियुगामध्ये साधन एवढं म्हणजे तुम्ही जरी गेलात तरी फायदा आहे. 2च मिनिटं राहिले महाराज. सांगण्याचं तात्पर्य जर म्हणलं तर भाव जर असला तर चांगला महाराज. भाव जर तुमचा चांगला असेल तर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच देव भेटते म्हणजे कसा विठाला विठाला एक भोळा भक्त महाराज कधी न फिरलेला इतका खावड होता की घरच्याने सध्या काढून टाकलं. अगदी तुमचा वेळच घेणार नाही 5 मिनिटं. मला भक्त दिलेला होता तरी माझा संपला तरी मी तुमचा 5 मिनिटं फक्त जास्त घ्याय. कळायला पाहिजे महाराज की परमार्थ कसा करावा आणि कुठपर्यंत आला याचंही कळावं. 2 गोष्टी सांगून जातो. सांगण्याचं तात्पर्य एवढं महाराज आल्याच्या नंतर त्यानं सांगितलं बाबा घरच्यांना काढून टाकलं, इतका खावड आहे, जा म्हणले अयोध्यापुरीमध्ये, खायला प्यायला कमी नाही, दिसायला चांगला होता आणि दिसायला चांगला होता, खाऊन खाऊन जरा चांगलं शरीर होता. तर माझं शरीर नाही कमी स्वेटर घातलं तुम्ही म्हणताना असं मधातून तेवढं नाही. तसं माझ्या सोबत एकदा असा आला एक जण, ते पुढील मी माग, दिसायला मोठा होता, लोकांनी धन पाया पड, मी गपचीप पाया पडून घे म्हणलं, काहीच ताण घेऊ नको, मी माग तुझे. नुसतं दिसायला होता, असायला नव्हता. तसं ते भक्त आम्ही दिसायलात पण असायलात का नाही हे देवालाच कळतंय. ते भक्त होता महाराज. मग एका भक्तानं काय केलं, बाबा सारख्याने काय केलं, मठामध्ये ठेवलं मला. इथं आले एक जण आणि मठामध्ये ठेवल्याच्या नंतर म्हणले बाबा मला ठेवता का, तुमचा शिष्य बनवता का, काही हरकत नाही. म्हणजे काय करावं लागेल, काहीच नाही म्हणजे 2 टाइम देवाला नैवेद्य दाखवावं लागतं, हे काम तुझं. आणि जेवण 2 वेळा नाही म्हणजे मला 3 वेळा लागतंय, म्हणजे 3 वेळा खायचं पण देवाचं कार्य करायचं. मग असं करता करता 7 दिवस निघून गेले. 14वा दिवस लागला, त्याला माहितच नव्हती एकादशीला काही करीत नाही. मठातलं सगळं बंद झालं खाणं, एकादशी सगळ्याला. आता एकादशी म्हणल्यावर आता येणं सकाळी बघितलं भांड्याकडं काहीच नाही. मला जमत नाही म्हणजे महाराज तुम्ही उपास धरा, मला जमत नाही, मला लागतंय. म्हणजे एक काम कर, पाप आहे म्हणले ते, पण एक काम कर म्हणले, तुला काय खायचं ना हे साहित्य घे आणि शरीरच्या नदीच्या ठिकाणी जायचं म्हणले आणि तिथं करून खाय, इथं नको. ते म्हणले ठीक आहे म्हणले, मरता क्या ना करता, करून तर खावं लागेल पोटाला. 1 शेर आटा नेला, त्याचा चपात्या केला. म्हणले एवढं कर, देवाला दाखविल्याशिवाय खाऊ नको, कमीत कमी एवढी तरी भक्ती कर, काय अडचण नाही म्हणले. ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे केलं. आता भोळा होता महाराज देव आणि भक्त बी बर काय दोघंही भोळे होते. मग काय झालं, यांना चपात्या केल्या 2, निवद केले 2. आता म्हणजे देवाला बोलावं लागेल, भूक लागली. मग आता देवाला बोलवायचं केलं, भजन सुरू झालं. मग देव कसं येईन, चांगल्या चांगल्याला आलं नाही, याला येईन का काय. देव म्हणला का भुकेनं मारल्यापेक्षा तुमचं नाव घेऊन शरीर मध्ये उडी टाकतो म्हणला. देवानं बघितलं 12 वाजलेत, कोण नाही. देव बी हजर झाला आला ना. बरं देव आला तर आला, एकटा काय यावर संघ मातेला घेऊन आला, सीता मातेला. येणं बघितलं, निवद 2, माणसं 3, अवघड झालं. आता मला देवा ही कोण आहे, ती मला माझी बायको आहे. मग म्हणजे आता अवघड आहे ना, मला भूक लागलेली. देवानं अर्धी भाकर घेतली मोळली, अर्धच जेवण केलं तिघांनी महाराज. म्हणजे देवा एक सांगू का, थोडी मी गडबड करायला बरं काय कथेला म्हणजे एक सांगू का, पुढच्या एकादशीला लवकर यावं, भूक लागती मला. काय अडचण नाही म्हणले, लवकर येऊ, तू लवकर येत जा म्हणले. 8 वाजता स्वयंपाक कर जा म्हणजे, मलाही भूक लागत असते. एरी 8 वाजता पाठीतो ना, 12 होय म्हणले, काय अडचण नाही, सकाळी लवकर येतो. म्हणजे गुरुदेव बाबाजी 2 शेर वाढवा ना, देव यायले म्हणजे जरा उपाशी असं देऊन टाका. 2 शेर नेले.
नैवेद्य केले 3. देव खेळ्या होत्या मनात. लक्ष्मणाला विसरला होता ना, लक्ष्मण मी घेऊन आला. म्हणले देवा ते तिसरा कोण आहे? अरे म्हणले भाऊ आहे. ते म्हणले भाऊ वाटत नाही म्हणजे तुम्ही सावळे ते गोर कस काय? नाही म्हणजे एकाच बापाची ते मी म्हणजे तसं काही वानग नाही म्हणजे आमचा भाऊच आहे सखा. मग म्हणले असं नको म्हणले आता करू म्हणजे पुन्हा देवानं त्याला उपाशी ठेवलं. जेवले महाराज पण आता पाय दाबू लागला देवाची. मला देवा किती सुंदर होतो म्हणला तुम्ही. मी असं एकही व्यक्ती बघितलं नाही मला जीवनात. देव म्हणायला लाडी गोडी लावायला काय रे ते म्हणे देवा एक काम कर ना पुढच्या वेळेला किती यायला सांगा ना. म्हणले कशाला? येईन ना म्हणले मी. तसं नाही आणखीन एखादा शेर आणावं लागेल म्हणजे मला. मग बाबाजीला विचारलं बाबाजी 5 शेर लागत आहेत. अरे म्हणजे 5 शेर तर काही खात नाही कडे म्हणले. ते याला 7 शेर द्या म्हणले. याला 7 शेर दिली. येणं उचललं आलू ते आणले आणि काय केलं देव आता हे भक्त हुशार झाला. 2दा जेवला होता ना देव. म्हणला ह्या बारीस आपण डोकं लावूत म्हणला. काय म्हणला अगोदर देवाला बोलत मला किती येते पुन्हा करू स्वयंपाक. किती हुशार आहे. येणं देवाचं नाव घेतलं. नाव घेतल्याबरोबर बघितलं राम लक्ष्मण लव कुश हनुमान. अरे म्हणलं हे तर पब्लिक पाहिजे म्हणलं. आता बरं झालं म्हणलं आलेत ना. देव म्हणजे अरे काय स्वयंपाकाची तयारी नाही काय नाही कीर्तन सुटायला आलं ना कसं कर चहा पिऊन जा म्हणलं. आता काही नाही दुसरं विठाला विठाला. अरे म्हणले केला का नाही म्हणले बाबा असंच करायचं म्हणले तुम्ही वाढायलात म्हणले येऊ द्या म्हणले. आता एक काम करा म्हणजे एवढ्याच तर काय मला जेवायला भेटत नाही मला माहिती आहे म्हणले. तुम्ही आजही मला उपाशी मारतात म्हणजे एकादशी घडीतात हे तुम्ही करा न खा. देव म्हणले लक्ष्मण म्हणला लवकुश म्हणजे काय म्हणले शत्रुघ्न म्हणला आम्हाला जेवायला आणला का बघायला. थोडे भक्त आहेत म्हणला आपले काय चांगले भक्त आहेत काय म्हणला. कोण्या रामाला नमस्काराला गेलते एवढ्यात उभा टाका हात वरी करा. एका नावाने एक कोणतरी रामाचा नवस केलाय. कोणी येडाईला करतय कोणी धुरपताला करतय कोणी मल्हारीला करतय. बाबा कोणी केला रामाला नवस मला चांगलं होईल. असे भक्त मला एखादे तरी येऊ दे ना म्हणलं आमच्याकडे. काही हरकत नाही म्हणजे सुरू करा रे म्हणले. सुरू केलं वेगवेगळे काम दिले. लक्ष्मणाला काम दिलं पेटव चूल. आणि भरत होता महाराज. भरत म्हणजे असा नव्हता सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा त्याला भरत म्हणते. त्या भरतानं आता काय केलं सूर केलं. मग आता मारुती राया राहिला. मारुती रायाला काय केलं झाडा मला पंक्ती बसणार आहेत. मारुती रायामध्ये आता शेपूट लावले की इकडे तिकडे पोत्र सुरू वा. आणि हे बघण्यासाठी देव लोक वरून 33 कोटी बघायचे पाण्यावर. आणि हे पसारा बघण्यासाठी म्हणजे ऋषी कशाला मागे राहते तेही आले. हमे भी प्रसाद मिले. आता मालक काम करू लागल्यावर नोकर उभा टाकते नाही. अष्टमहासिद्धी आले ते अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. अरे तिथं आल्यावर काय जिलबिया तयार व्हायल्यात काही तयार व्हायल्यात महाराज. हे पकवानांचा वास कुठवरही चाललाय. बघायला हे काय खेळ आहे म्हणले. आणि हे खेळ चालू असताना काय झालं हे उभा टाकला होता बाबळीच्या झाडाखाली. काय म्हणला पटांग काय सोंग सुरू केले मला येणं. आणि तेवढ्यात म्हणले चला आपल्या शिष्यानं किती शेर इकले बघू. हे काय करायले. गुरु आले महाराज कुठले याचे गुरु आले. आणि गुरुने विचारलं म्हणजे क्या चल रहा है बच्चा. म्हणजे गुरुदेव तुम्हाला दिसत नाही काय पसारा काय चालू नाही म्हणजे. आता म्हणले एवढा पसारा चालू आहे म्हणले एवढं कीर्तन आहे तुम्हाला माणसं दिसत नाही म्हणले बाबा मला दिसत नाही. मग म्हणलं देवा एक काम करा म्हणजे आमच्या गुरुला दिसा ना. नाही रे म्हणले त्याचे सामर्थ्य नाही म्हणले एवढं नाही हो. 34 वर्ष झालं म्हणले तुमची सेवा करायला येतं आणि त्याचं सामर्थ्य नाही म्हणले. असं केलं तर मला दिसू नका म्हणले. अशी विनंती केल्यावर म्हणजे तुझ्यामुळं दाखवायला बरं का म्हणले. तथाच तू म्हणल्याबरोबर बघितलं गुरुदेव बघायलेत की सगळे देवदेवता गुरुदेव असे नाचायलेत म्हणतात. हे सगळं बघून आणि तिथं काय मला सगळा स्वयंपाक चालू आहे सगळं अन्नदान चालायले. एका शिष्यानं मला तसा भाव होता आणि त्या भावामुळे मला देवाला इथे यावं लागलं. हे सामर्थ्य म्हणले. तसं नाव जर तुम्ही एकच रीत बसून जर घेतलं आणि भावानं घेतलं तर ते तुकाराबाई म्हणतात की एक विठाला विठाला विठाला. तसं बाबा आपला टाइम संपलाय बरं काय. विठोबा रखुमाई जय.